नमस्कार शेतकरी मित्रांनो, 24 तासात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार 10,000 रुपये टोकन अनुदान याविषयी आज आपण अपडेट घेणार आहोत। तत्पूर्वी ह्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। महाराष्ट्र राज्य सरकारने कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे। नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना टोकन यंत्रे मोफत वितरित केली जात आहे। ही योजना कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रसार करून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे। राज्य सरकारचा मुख्य उद्देश आधुनिक कृषी पद्धतीचा प्रसार करणे आहे। पारंपरिक शेतीच्या तुलनेत वैज्ञानिक पद्धतीने केलेली शेती अधिक फायदेशीर ठरते। टोकन यंत्राचा वापर करून शेतकरी कमी खर्चात, कमी वेळात आणि कमी मेहनतीने अधिक उत्पादन मिळवू शकतात। या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे। कृषी यांत्रिकरणाच्या दिशेने हा एक महत्त्वाचं पाऊल ठरत आहे। सरकारने या योजनेसाठी मोठी तरतूद केली असून राज्यभरातील शेतकऱ्यांना या सुविधेचा लाभ मिळावा यासाठी व्यापक प्रयत्न केले जात आहेत। टोकन यंत्राचे फायदे। टोकन यंत्र हे एक अत्याधुनिक कृषी उपकरण आहे जे पेरणीची कामे अत्यंत कार्यक्षमतेने पूर्ण करते। या यंत्राची मुख्य वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत। वेळेची बचत होते। एकट्या व्यक्तीला 2 तासात 1 एकर क्षेत्रावर पेरणी पूर्ण करता येते। पारंपरिक पद्धतीने याच कामासाठी संपूर्ण दिवस लागतो। अचूक पेरणी करता येते। यंत्राच्या साहाय्याने बियाणे नियत अंतरावर आणि योग्य खोलीवर पेरले जाते। यामुळे उगणीचे प्रमाण वाढते। नियोजित पद्धतीने पेरणी केल्यामुळे कमी प्रमाणात बियाणे वापरून चांगले परिणाम मिळतात। श्रमिकांची गरज कमी लागते। पारंपरिक पेरणीसाठी अनेक मजुरांची आवश्यकता असते, परंतु ह्या यंत्रामुळे एकट्या व्यक्तीलाही मोठ्या क्षेत्रावर काम करता येते। बहुविध पिकासाठी उपयुक्त। हरभरा, मका, सोयाबीन, कापूस अशा विविध पिकांसाठी ह्या यंत्राचा वापर करता येतो। अनुदान योजनेची तपशीलवार माहिती। महाराष्ट्र शासनाने टोकन यंत्र खरेदीसाठी आकर्षक अनुदान योजना तयार केली आहे। या योजनेत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या आकारानुसार अनुदानाची रक्कम ठरवली गेली आहे। लहान शेतकऱ्यांसाठी अनुदान। ज्या शेतकऱ्यांकडे कमी जमीन आहे त्यांना अधिकतम 10,000 पर्यंत अनुदान दिले जाते। या वर्गामध्ये श्रीमंत आणि लघु शेतकरी समाविष्ट आहेत। मध्यम आणि मोठे शेतकरी। मोठ्या क्षेत्रावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अधिकतम 8,000 पर्यंत आर्थिक मदत उपलब्ध केली जाते। अनुदानाची रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते। यामुळे पारदर्शकता राखली जाते आणि भ्रष्टाचाराची शक्यता कमी होते। ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचे टप्पे। टोकन यंत्रासाठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने केली जाते। शेतकऱ्यांना कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही। पहिला टप्पा वेबसाईट भेट। सर्वप्रथम महाडीबीटीच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागते। मोबाईल वापरकर्त्याने ब्राउझरमधील सेटिंगमधून डेस्कटॉप व्ह्यू निवडणे आवश्यक आहे। दुसरा टप्पा लॉगिन प्रक्रिया। मुख्य पृष्ठावर अर्जदार लॉगिन या पर्यायावर क्लिक करून वैयक्तिक शेतकरी हा विभाग निवडावा लागतो। लॉगिनसाठी शेतकरी कार्डचा क्रमांक आवश्यक असतो। तिसरा टप्पा OTP सत्यापन। नोंदणीकृत मोबाईलवर नंबरवर OTP येतो, तो टाकून सिस्टममध्ये प्रवेश करावा लागतो। चौथा टप्पा योजना निवड। लॉगिन झाल्यानंतर घटकासाठी अर्ज करा। मेनूतून कृषी यांत्रिकरण विभागात जाऊन यंत्रसामुग्री व अवजारे या विभागातून टोकन यंत्र निवडावे लागते। पाचवा टप्पा अटी व नियम। योजनेची अटी व नियम काळजीपूर्वक वाचून त्यास संमती द्यावी लागते। सर्व आवश्यक माहिती भरून फॉर्म पूर्ण करावा लागतो। अंतिम सबमिशन आणि फी भरणा। अर्ज तयार झाल्यानंतर सर्व माहिती पुन्हा एकदा तपासून घ्यावी, कारण नंतर बदल करणे शक्य नसते।